नमस्कार मित्रांनो आणि शिवप्रेमींनो, आज आम्ही राजगड किल्ल्यावरती निवासी ट्रेकसाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी पाली दरवाजामध्ये वन विभागाच्या नावाने एक चौकी उभा केलेली आहे आणि या ठिकाणी त्यांच्याकडून एक तिकीट वसुलीसाठी 2-4 प्रायव्हेट मुलं ठेवलेली आहेत. आम्ही त्या मुलांना विचारलं की तुमच्याकडे कोणतं आय कार्ड आहे का, की तुम्ही तिकीट वसुली करताय किंवा आमच्याकडून काही चार्जेस घेताय. वन विभागाच्या हद्दीत हा किल्ला येतो, त्याच्यासाठी तुम्ही काही चार्जेस घेताय. त्यावेळेस त्या मुलांनी सांगितलं की आम्हाला मॅडमने नेमलेलं आहे वन विभागाच्या, आणि त्या मॅडमला त्यांना फोन लावून दिला. मॅडमला फोन लावून दिल्यानंतर मॅडम म्हटल्या की माझ्याकडे 13-14 गावं आहे, ते माझ्याकडं मी तिथं स्वतः येऊन तिकीट वसुली करू शकत नाही, त्यामुळे मी काही तिथली स्थानिक पोरं तिथं ठेवलेले आहेत. या पोरांकडे कोणतं आय कार्ड नाही, ही मुलं प्रायव्हेट आहे ते, आणि ह्यांना गव्हर्नमेंटचे पैसे वसुली करण्यासाठी नेमलेलं आहे. म्हणजे कोणत्या कायद्यामध्ये बसतं, मी स्वतः वकील आहे, असं कोणत्या कायद्यामध्ये बसतं प्रायव्हेट मुलं शासनाचे पैसे वसुलीसाठी किल्ल्यासारख्या ठिकाणी? राजगड किल्ला हा पवित्र किल्ला, शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती 27 ते 28 वर्ष कार्यभार सांभाळला स्वराज्याचा. त्या किल्ल्यावरती अशी प्रायव्हेट मुलं नेमून शासन वसुली करत आहे, आणि त्या वसुलीसाठी साधी शाळकरी मुलं ह्या ठिकाणी ठेवली जात आहेत. हे कितपत कायद्याला धरून आहे? आणि यावरती कुठेतरी शासनाने कारवाई करणं आणि शासनाने त्या संबंधित अधिकाऱ्यावरती योग्य ती कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. आम्ही त्या ठिकाणी त्यांना चार्जेस द्यायला किंवा नकार दिलेला नाही. आम्ही तुम्हाला चार्जेस देऊ, पण शासनाचा तिथं संबंधित अधिकारी किंवा संबंधित ते नेमलेला कर्मचारीच असायला हवा. कोणत्याही मुलाकडे आम्ही पैसे दिल्यानंतर ते पैसे शासनाला जात आहेत का, ती पावती शासकीयच आहे का, ती मशीन शासकीयच आहे का, ह्याची पुष्टी शिवप्रेमींनी कशी करायची? या संदर्भात शासनाने योग्य ती कारवाई करणं फार गरजेचं आहे. वन विभागाच्या संबंधित वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावरती योग्य ती कारवाई करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही नक्कीच याचा पाठपुरावा करू, वन विभागाला पत्रव्यवहार करू व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या संदर्भात आम्ही त्यांची संबंधित कर्मचाऱ्याची तक्रार सुद्धा करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.